नमस्कार, मी ललित ससाणे। आज आपण बोलणार आहोत प्रथम खबरी अहवाल म्हणजेच काय तर तक्रार। आपण आपल्या भाषेमध्ये एफ आय आर म्हणतो, बरंच वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण कोण खबरी अहवाल म्हणतो, कोण एफ आय आर म्हणतो, तर कोण काय काय वेगवेगळं म्हणतं। तर नवीन कायद्याचे कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 173 मध्ये तरतूद आहे तक्रार नोंदवण्याची, एफ आय आर नोंदवण्याची तरतूद आहे। सर्वात महत्त्वाचं मी आपल्याला सांगू इच्छितो की एफ आय आर ही खबर ही आपण लेखी किंवा तोंडी देऊ शकतो। जर आपल्याला पोलिसांची भीती वाटत असेल तर आपण आपल्या घरामध्ये बसून ती लिखित तक्रार स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून तक्रार देऊ शकतो। आणि आता नवीन कायद्याच्या कलम 173चे कलम 2 मध्ये खूप छान अशी तरतूद देण्यात आलेली आहे। आता आपण जी एफ आय आर आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून, म्हणजेच तर काय इलेक्ट्रॉनिक व्हॉट्सअप किंवा ईमेल किंवा साधा आपला मेसेज यावर सुद्धा आपण एफ आय आर देऊ शकतो। समजा जर कोणी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तक्रार दिली तर कलम 173चे पोटकलम 2 अन्वये 3 दिवसामध्ये त्या एफ आय आरवर स्वाक्षरी करणे गरजेचे आहे। आता हा झाला एफ आय आरचा मुद्दा। त्याच्या पलीकडे जाऊन एफ आय आर ही फक्त तक्रारदारालाच देता येते का, तर नाही। एफ आय आर ही सार्वजनिक आहे। तसे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत, त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पहिली खबर दाखल होताच ही प्रत नागरिक व आरोपी यांना निशुल्क देण्यात यावी। तसेच पहिली खबर हा सार्वजनिक दस्तऐवज म्हणून ओळखला जातो। तरी माझ्या कार्यकर्ते मित्र, समाजातील काही कार्यकर्ते सर्वांना विनंती आहे की आपण कुठल्याही पोलीस स्टेशनला गेल्यावर कोणाच्याही विरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल तर त्या पोलीस स्टेशनच्या अंमलदाराला एफ आय आरची मागणी करा। एफ आय आर ही सार्वजनिक दस्तऐवज म्हणून ओळखली जाते। तसे जजमेंट आहेत जयंतीभाई लालूभाई पटेल वर्सेस गुजरात 1992चे हे जजमेंट आहेत सुप्रीम कोर्टाचे। तरी माहितीस्तव आपण लक्षात ठेवा, एफ आय आर ही सार्वजनिक दस्तऐवज म्हणून ओळखली जाते।